ॲडव्होकेट संदीपजी गुळवे साहेब आपल्या पुढे आपलं मनोगत व्यक्त करताय। आजच्या शिक्षक मेळाव्यासाठी उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक, महाराष्ट्राची बुलंद तोफ माननीय संजय राऊत साहेब, माझे मार्गदर्शक, आमच्या संस्थेचे सरचिटणीस माननीय नितीनजी ठाकरे साहेब, माझे मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचे सर्व सहकारी, स्टेजवर उपस्थित असलेले महानगर प्रमुख विलाजी शिंदे, जिल्हा प्रमुख सुधाकरजी बडगुजर, दत्तानाना, वसंतजी गीते साहेब, गजुनाना, सन्माननीय शिक्षक सेनेचे पदाधिकारी आहेत, TDF आहे, शिक्षक भारती, विस्तू संघटना, कास्ट ट्राईब, सर्वच शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी, प्रथम मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानतो। कारण की ज्यावेळेस ही इलेक्शनची प्रोसेस सुरू झाली, आपण सर्वांनी जी मतदान नोंदणी करून मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, मराठा विद्याप्रसारक समाज या एकट्या संस्थेने साधारणतः 10,700 मतं नोंदवली आणि म्हणूनच मी उमेदवार होऊ शकलो। उमेदवार होत असताना आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी, आणि ज्या आशीर्वादामुळे मी 5 जिल्ह्यांमध्ये फिरत असताना, 54 तालुके फिरत असताना आपल्या सर्वांचे एकमेकाला गेलेले निरोप हे अतिशय महत्त्वाचे। आज आपण ज्यावेळेस शिक्षकांचं नेतृत्व करायचं आहे, शिक्षकांच्या प्रश्न मांडण्यासाठी मी सभागृहात तुमच्या आशीर्वादाने जाईन, तर मी तुमचे सर्व प्रश्न जी काही आहेत ती माननीय उद्धव साहेब, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय राहुलजी गांधी, नाना पटोले, माननीय थोरात साहेब यांच्या माध्यमातून, येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून ते प्रश्न सॉल्व्ह करणार आहे। ते प्रश्न जुनी पेन्शन योजना, शिक्षक भरती, शिक्षकांचं टप्पा अनुदान, शिक्षकांचे मेडिकल बिलं, शिक्षकांची प्रलंबित प्रश्न, वाढीव तुकड्या, नॉन ग्रांटेडच्या स्कूल्स आहेत त्यांच्यासाठी ग्रँट्स मिळवून देणे, शिक्षकांचे वेगवेगळे प्रश्न, प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत, इंग्लिश मिडियम्सला बऱ्याचशा अडचणी आहेत, नॉन ग्रांटेड म्हणजे ज्यांना ग्रँट्स नाही आहे, नॉन ग्रांटेड स्कूल्स त्यांच्यासाठी म्हणून मेडिकल पॉलिसी, कॅशलेस पॉलिसी, हे सगळ्या माध्यमातून आपल्या सर्वांची सेवा करू इच्छितो। मी येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपला प्रतिनिधी म्हणून सभागृहात काम करेल, त्यावेळेस मी तुमचा गुलाम राहील, तर इतर कोणाचा गुलाम तुम्हाला होऊ देणार नाही। पुढील 6 वर्ष मी ही गुलामगिरी तुमच्यासाठी म्हणून स्वीकारतोय। सभागृहामध्ये शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी जे काही मला सपोर्ट मिळणार आहे, तो सपोर्ट महाविकास आघाडीचा राहणार आहे। शिक्षकांचे प्रश्न हे शिक्षण क्षेत्रातले आहेत। कुठल्याही प्रकारचे आमदार जे मागचे 6 वर्ष ज्यांनी काम केलं, ह्या आमदारांनी वॉटर, गटर, मीटरचे प्रश्न उपस्थित केले। त्यांनी सांगितलं की माझा येवला तालुका आहे, माझ्या येवल्या तालुक्यामध्ये रस्ते नाही आहेत, स्मशानभूमी नाही आहे, माझ्या येवल्या तालुक्यामध्ये दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही आहे। हे काम शिक्षक आमदाराचं नाही। शिक्षक आमदाराचं काम काय आहे, तर त्यांनी शिक्षकांचे प्रश्न उपस्थित करावे, त्यांनी शैक्षणिक संस्थांचे प्रश्न उपस्थित करावे, त्यांनी विद्यार्थ्यांबाबत बोलावं। हे गेल्या 2-3 वर्षामध्ये असं वाटायला लागलं होतं की शिक्षण क्षेत्रातील सर्व प्रश्न संपले की काय, म्हणून आपले महोदय येवल्याबाबत सुरू झाले। त्यांच्या डोळ्यासमोर विधानसभा आहे की काय हे मला माहीत नाही, परंतु मी पुढील 6 वर्ष आपलं प्रतिनिधित्व करत असताना शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या अडीअडचणी, शिक्षकांचे जे काही प्रॉब्लेम्स आहे हे सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून कटिबद्ध राहणार आहे। आज मराठा विद्याप्रसारक समाज ही 109 वर्ष जुनी संस्था, या संस्थेचं प्रतिनिधित्व करत असताना या संस्थेचे
कर्मवीरांनी वेगवेगळ्या सभागृहामध्ये प्रतिनिधित्व केल्यानंतर ही संस्था एक वटवृक्ष झालं आहे. गेल्या 10 ते 12 वर्षापासून आपल्याला लोकप्रतिनिधी नाही म्हणून बऱ्याचशा अडचणी आपल्याला येत असतात. आपल्या संस्थेने मला उमेदवारी करण्याची संधी दिली. तीच संधी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी दिली. ती संधीचा मी सोनं करण्यासाठी म्हणून सर्व जिल्ह्यातील 5ही जिल्ह्यातील संस्था, 5ही जिल्ह्यातील शिक्षक, त्यांचे जे काही अडीअडचणी आहेत, माझ्या विद्यार्थ्यांच्या पण बरेचशा अडचणी आहेत, या सर्व अडचणी सॉल्व करण्यासाठी म्हणून मी कटिबद्ध राहणार आहे. आपण सर्वांनी येत्या 26 तारखेला माझं नाव मतपत्रिकेवरती ह्या नंबरला आहे. ही साईन कसली आहे? व्ही फॉर विक्ट्री 2 नंबरला माझं नाव आहे. माझ्या नावाच्या पुढे ॲडव्होकेट गुळवे संदीप गोपाळराव इन ब्रॅकेट पाटील हे मला सांगावं लागतं आहे. याचं कारण तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल. काय कारण आहे? आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला माझा धाक वाटला आणि त्याच्या डोक्यात हे कळालं नाही त्याला की आपण ज्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उभं राहतोय ते सर्व माझे गुरुजन आहेत. ते समाजाला लिहायला वाचायला शिकवतात. ते चुकणार नाही. ते 2 नंबरच्या नावापुढे ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे इन ब्रॅकेट पाटील ह्या नावाच्या पुढे पसंती क्रमांक 1 देऊन मला तुम्ही सर्व तुमची सेवा करण्याची संधी द्याल. मी तुमचा सर्वांचा आशीर्वाद घेऊन तुमचा गुलाम म्हणून परत एकदा सांगतो, पुढील 6 वर्ष कायम तुमच्यासाठी काम करत राहील. एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय गुळवे साहेब. यानंतर